विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अशी हजारो मुलं आहेत की ज्यांना कॅप राउंड 1 मध्ये एकही कॉलेज अलॉट झालेलं नाही. अशी भरपूर मुलं आहेत की ज्यांचा एकच प्रश्न आहे की कॉलेज तर अलॉट झालेलं आहे, म्हणजे मिळालंय कॉलेज, पण घ्यायचं नाहीये. बरं, अशा सगळ्या मुद्द्यावर डिस्कशन करणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पहिल्यांदा करा. ओके, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहेत. मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. पण सुरुवातीला मी क्रॅश कोर्स अपडेट तुम्हाला देणार आहे. ड्रॉपर टू टॉपर हा आपला क्रॅश कोर्स आहे. हां, जी मुलं ड्रॉप करणार आहेत अशा मुलांसाठी आहे. कोण आहेत ही मुलं? एक फोन कॉल बद्दल सांगतो. सर, मला रत्नागिरीमध्ये एक कॉलेज मिळालेलं आहे, पण मला नको आहे ते. नेक्स्ट क्वेशन माझा होता, पर्सेंटाइल किती आहेत? 8 पर्सेंटाइल. नेक्स्ट क्वेशन माझा होता, 10वी ला मार्क किती होते? 94%. एका क्षणात मी सांगितलं, रिपीट करायचं. 8, 10, 12 पर्सेंटाइलला चांगलं कॉलेज मिळणार नाहीये. हां, कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असेल, प्रत्येक रूममध्ये एसी असेल, लायब्ररी असेल, पण जेव्हा कॉलेजचा कट ऑफच 10% चा असणार आहे, ऑब्व्हियसली जे बेस्ट एन्व्हायर्नमेंट तुम्हाला पाहिजे, जे चांगले मित्र-मैत्रीण तुम्हाला पाहिजे, जे अभ्यासात तुम्हाला हेल्प करतील, नाहीत मिळणार. रिअॅलिटी आहे. मग रिपीटच का करायला लावतोय मी? 10वीचे मार्क 94%, 95, 98 वाले सुद्धा मॅड आहेत. कोणत्या बॅचमध्ये तुम्हाला माहिती आहे? बॅचचं नाव आहे ड्रॉपर टू टॉपर. जे आपण 16 ऑगस्ट पासून सुरुवात करणार आहोत. नेक्स्ट उद्याचं काय असणार आहे, काय मी घेणार आहे ते पहिला एक्सप्लेन करतो त्या बॅचमध्ये आणि नंतर महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत. उद्या मी तुम्हाला सांगतो सुरुवातच होणार आहे आपली ट्रिग्नोमेट्रीचे 6 व्हिडिओ मी अपलोड केलेत. आता मला माहिती आहे आजच खूप ॲडमिशन्स होणार आहेत, झालेले आहेत, होत आहेत. आता मुद्दा असा आहे, की 16 ऑगस्टला मी पहिल्यांदा डाउट क्लिअरिंग सेशनच ठेवणार आहे दिवसभर. मी आहे तुमच्या बरोबर. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपला 8087318064 हा WhatsApp नंबर आहे. तो पुन्हा क्रॅश कोर्सच्या मुलांसाठी चेंज होईल. पर्सनली एक वेगळा नंबर घेऊन दरवर्षी मी तो नवीन नंबर मुलांना प्रोव्हाईड करतोय. त्याच्यावर तुमचे मेसेज आणि माझा आन्सर. कारण 17 ऑगस्टला पहिली टेस्ट होईल ट्रिग्नोमेट्री 2 वर. हा टेस्टनं सुरुवात करायची आहे मला. मला माहिती आहे चुका कुठे झाल्यात, टेस्ट दिलेल्या नाहीयेत, अभ्यास केलेला नाहीये, घाबरून तुम्ही राहिलाय. 17 ऑगस्ट नंतर 18 ऑगस्टला दुसरी टेस्ट. मला ट्रिग्नोमेट्री 2 मध्ये प्रत्येकाला एक्सपर्ट करायचं आहे. कारण माझा अनुभव आहे कॅल्क्युलस, लिमिट असेल, कंटिन्यूटी असेल, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन असेल, ट्रिग्नोमेट्री 2, फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन, साइन टू थिटा, कॉस टू थिटा, अरे हेच तर फॉर्म्युला लागतायत. आणि आपल्या 6 व्हिडिओजमध्ये आपण 100च्या आसपास पी-वाय-क्यूज घेतलेल्या आहेत ट्रिग्नोमेट्री 2 च्या. त्यानंतर डी तुम्हाला प्रोव्हाईड केली. त्यात एक 30 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर या 2 टेस्टमध्ये 50 प्रश्न तुम्हाला दिले जाणार आहेत. बास, तुम्ही एक्सपर्ट होणार आहे आणि सुरुवातच चांगली होणार आहे. बरं, मग 18 तारखेनंतर काय? तर सांगतो 19 तारखेपासून बघा, 19 तारखेपासून 19, 20, 21, 22 हे जवळ-जवळ 4 दिवस आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला स्टार्ट करणार आहे. बेसिक घ्यायचं, आय-यू-पी-एस-सी नॉमेनक्लेचर पहिला घ्यायचं. ओके, तुम्हाला ते जमलं पाहिजे. मग रिएक्शन जमणार आहे. ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते ना, त्या गोष्टीत मी तुम्हाला एक्सपर्ट करणार आहे. आणि 23 तारखेनंतर फिजिक्सचे मला लेक्चर्स प्रोव्हाईड करायचे आहेत. शेड्यूल तुम्हाला दिलं जाईल, पण फिजिक्समध्ये मला ना युनिट कन्व्हर्जनवर भर द्यायचा आहे. जिथं चुकलो ते आपल्याला दुरुस्त करायचंय. ओके. मग क्रॅश कोर्स तुम्हाला मी सांगितलंय. आपलं सह्याद्री ट्युटोरियल्स ह्या ॲपवर तुम्हाला स्टोअर ऑप्शनमध्ये ड्रॉपर टू टॉपर बॅच दिसेल. आणि हो महत्वाचं, आणखीन महत्वाचं, तुम्हाला मी नाही म्हणू शकतच नाहीये. एका मुलाचा मेसेज होता, "सर मी घेणार आहे." पण घरातले म्हणतायत, "निदान कॅप राउंड तू तरी बघ, प्रयत्न कर." अशी हजारो मुलं असतील. मग त्यांच्यासाठी मी जे व्हिडिओ लेक्चर्स अपलोड करणार आहे इथून पुढे क्रॅश कोर्सवर, ते फ्री कंटेंटमध्येच ठेवतो. अभ्यासाला सुरुवात करा ना. हां, कॅप राउंड 2 नंतर ठरवू घ्यायचं की नाही ड्रॉप. पण अभ्यास तरी बरं सर इंजिनिअरिंगचा करू का हा करू? अरे हेच कर, ट्रिग्नोमेट्री 2च कर. तुला M1, M2, M3 ला उपयोगी पडेल. पुढचा मुद्दा. कॉलेज मिळालंच नाही. शॉकिंग होतं. 89 पर्सेंटाइल आहेत, पण कॉलेज अलॉट झालं नाही. तर इथं पहिला पॉइंट काय? तुमची लिस्ट चुकलेली आहे. हां, चुकलेली आहे. तुम्हाला मिळतील असे कॉलेजेस घेतलेच नाहीत. माझा जुना अनुभव आहे. माझा एक चांगला स्टुडंट होता 10th स्टँडर्ड पर्यंतचा. नंतर त्याने अकॅडमी जॉइन केली होती. 130 च्या आसपास स्कोर होता त्याचा. 120 टू 130.
जेव्हा पंकज त्याचं नाव होतं. जेव्हा मला कळालं, की सेकंड राउंडला सुद्धा पंकजला कुठलंच कॉलेज मिळालं नाही. आता तो माझा 10वी पर्यंतचा स्टुडंट आहे. 11वी-12वी नव्हता माझ्याकडं. पण न्यूज कळाली मला मित्रां थ्रू त्याच्या, की त्याला कुठंच मिळत नाहीये. मी घरी गेलो. दाखव म्हणलं ऑप्शन फॉर्म. चुकलं होतं. 2 ते 3च कॉलेज टाकत होता तो. सी वालचंद, व्ही अशी चांगली कॉलेज. हां, त्याला मार्क्स खूप चांगले होते. पण पण मी त्याला त्या कॉलेज त्यावेळेस लिस्ट चेंज करायला लावली. तेव्हा त्याला 3rd राउंडला के मिळालं साताऱ्यातलं. हां, के सुद्धा बेस्ट कॉलेज आहे. त्यानं मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतलं त्यावेळेस तो ट्रेंड होता. 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज पंकज कुठे आहे? तर मी एका एका व्हिडिओत बोललोय. आज पंकज एकदम सक्सेसफुल आहे. आमच्या समोरच्या कॉलनीत त्याचा बंगला आहे, जो त्याच्या कॉलनीत सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे सांगायची काही गरजच नाहीये. त्यानं यश मिळवलं. पुन्हाच त्याचा फॉर्म भरला असता तर पुन्हा कॅप राउंड 3 ला मिळालं असतं का? नाही. मग तुम्ही काय करा, रिअलिस्टिक व्हा. रिअलिस्टिक व्हा. तुम्हाला 89 पर्सेंटाइल आहेत ना, तर लास्ट इयर ज्याचा कट ऑफ 84-80 पर्यंत होता, अशी कॉलेजची लिस्ट घ्या आणि त्या कॉलेजमधून तुम्हाला वाटते ना, हे ठीक कॉलेज आहेत, ते एंटर करा रे. अजून एक मुलाचं सांगतो लक्षात घ्या. असंच आहे 93 पर्सेंटाइल आहेत, कुठलंच कॉलेज मिळालं नाही. त्याचं म्हणणं आहे, "नाही सर मला मी रिपीट करतो, पण मी दुसऱ्या कुठल्या कॉलेज मला ड्रीम कॉलेज पाहिजे." अरे 93 पर्सेंटाइल मिळवलेस तू. एवढ्या पर्सेंटाइलला तुला आर-आय-टी, के-आय-टी, टी-के-आय-टी ही अशी बेस्ट कॉलेज आमच्या भागातली जी आहेत ती मिळतात. तुम्ही जर नागपूरकडे असाल तिथे काही कॉलेजेस असतील प्रायव्हेट जी बेस्ट आहेत. घ्या, काही बिघडणार नाही. पण पुन्हा रिपीट आपण काही मेडिकलची तयारी करत नाहीये, हे लक्षात घ्या. ओके. अरे एवढ्या हायर पर्सेंटाइलला मी कधी रिपीट करा म्हणणार नाही. पण तुम्हाला 3च पर्सेंटाइल आहेत, 8 आहेत, 20 आहेत, 22 आहेत, 40 पर्सेंटाइल आहेत. रिपीट करा. जर 10वी ला तुम्हाला चांगले मार्क असतील ना, रिपीट करा. माझं लाईफ चेंज केलं पाटील सरांनी. पहिल्या दिवशी त्यांच्या क्लासमध्ये मला बोलले, की "तू हुशार आहेस. 10वी ला तुला चांगले मार्क आहेत. तू करू शकतो." नाहीतर 2 वर्ष मला पण तणाव आलेला होता. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. लिस्ट तुमची काय करा बाळांनो, हे करा. चेंज करा. तुम्हाला कॅप राउंड 2 ला मिळेल ॲडमिशन. दुसरा पॉइंट मला एक घ्यायचा आहे. कॉलेज मिळाले, पण मला नको आहे ते. मग इथं असा एक मुद्दा महत्वाचा आहे. कॉलेज मिळालंय, सी-ई-टी स्वतःहून तुम्हाला ते कॉलेज दिलं. तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये ते कॉलेज घेतलं. मग चूक कुठली आहे? मी मगाशी काय बोललो, की लिस्ट तयार करा. जी कॉलेज नको आहे ते घेऊच नका. ती मिळाल्यानंतर पुन्हा प्रॉब्लेम होतोय. आता आत्ताच अलर्ट करतोय तुम्हाला, की तुम्ही बाळांनो यश आणि समीर शेख, संदीप मिलाके हे चॅनल्स फॉलो करा. ते तुम्हाला डिटेल ना सगळा काय म्हणूया आपण अगदी पॉइंट टू पॉइंट कसं काय करायचं ते एक्सप्लेन करतायत. ते तुम्हाला ते सांगतायत, की पहिला काय करायचंय म्हणजे म्हणतो ना पॉइंट टू पॉइंट सगळं क्लिअर आहे. ऑप्शन फॉर्म भरायचा कसा हे पण त्यांनी सांगितलं होतं. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं मी यशचा आजचा व्हिडिओ बघितलाय. त्यानं सांगितलंय, की काय व्हेरिफिकेशन असणार आहे बरोबर? सेल्फ व्हेरिफिकेशन. तिथं चूक नाही करायची. चूक करायची नाही हे लक्षात घ्या. बरं आता जे कॉलेज मिळाले ते नकोच आहे. बेटरमेंट. ट्राय करा बेटरमेंटसाठी लक्षात घ्या. तुम्हाला तुमचं कॉलेज ड्रीम कॉलेजच मिळणार. मिळणारं. पण तुम्ही थोडं ते स्वीकारायची तयारी ठेवा. आणि कुठलंही ड्रीम कॉलेज तुम्हाला मिळू दे बाळांनो, पहिल्या आठवड्यात असं वाटतं की चुकलं, हे कॉलेज चांगलं नाहीच आहे. मला ह्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळू शकलं असतं. मी कसं काय इथं आलो? कसलं कॉलेज आहे? रडगाणं सुरू होतं. नाही करायचं आपण. एक्सेप्ट करायचं. हां, ठीक आहे. मिळालंय. मी आता बघतो काय करायचं ते. स्वतःची स्किल इम्प्रूव्हमेंट करायची. आता व्हिडिओच्या शेवटी मला इम्पोर्टंट काय सांगायचंय ते बघा. इंजिनिअरिंगचा सिलेबस थोडासा वेगळा आहे. फिजिक्सची न्यूमेरिकलची तुम्हाला भीती वाटत होती, केमिस्ट्रीचे रिएक्शन्स घाबरत होते आपल्याला. आता असं काही नाहीये. थेरॉटिकल पार्ट खूप असणार आहे. मॅथ्स मी तुम्हाला सांगतो, की मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की इंजिनिअरिंगला ना परत तुम्हाला चांगले दिवस दिसणार आहेत रिझल्टमध्ये. माझा अनुभव सांगतो. 10वी खूप चांगले मार्क पडतात. 11वी-12वीत काही मुलं कमी येतात. पण इंजिनिअरिंगला परत ती मुलं यश मिळवतात. फक्त तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स कधी गमावू नका. बरं व्हिडिओच्या शेवटी परत सांगतो, नंबर दिला होता मगाशी, परत देतोय. काही डाउट असतील तर विचारा. खूप कॉल येतायत. हे व्हिडिओ पण बनवायचे आहेत. पेरेंट्स भेटायला येतायत. तरी मी रिप्लाय देतोय. फोन उचलला नाही गेल्यानंतर WhatsAppला मेसेज करायला विसरू नका. ओके. म्हणजे मला ना तुमचे काही डाउट्स वगैरे कळतील आणि मला रिप्लाय द्यायला जमेल. क्रॅश कोर्स घेणारच आहेत मला माहिती आहे ड्रॉपर्स मुलं, रिपीटर मुलं आणि आपल्याला ते नाव बदलून टॉपर बनायचंय आपल्याला. यश मिळालं ना, बास कौतुक व्हायला सुरुवात होते आणि पाहिजेत. मग त्यासाठी प्रचंड कष्ट घ्यायची सुरुवात तयारी ठेवा. टेस्ट द्यायचे आहेत. इनिशियली टेस्टच द्यायच्या आहेत तुम्हाला. तुमचा प्रत्येकाला मी गाईड करणार आहे. ऑल द बेस्ट.
इम्प्रुव्हमेंट करायची.